श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. दैनंदिन आयुष्यात आपल्या सर्वांचा यासाठीच संघर्ष सुरू असतो. यातल्या वस्त्राची गरज पूर्ण झाल्यानंतर जुने फाटलेले कपडे आपण सहज टाकून देतो आणि विसरून जातो. मात्र कचऱ्यात जमा होणाऱ्या या कपड्यांमुळे नकळतपणे क्षेपणभूमीवर ताण वाढत असतो, याचं भानच आपल्याला नसतं. तसंच हा सुका कचरा जाळला तर त्यातून निघणारे रासायनिक घटक जमीन प्रदूषणालाही कारणीभूत ठरतात. घराघरातून तयार होणाऱ्या या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं नवी मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेत वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र सुरू केलं आहे. याविषयी जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेषमधून. नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या बहुउद्देशीय इमारतीत अशा टाकाऊ वस्त्रावर पुनर्प्रक्रिया करणारा अभिनव प्रकल्प वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र अर्थात TRF सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला गेला. हा प्रकल्प आज यशस्वीपणे राबवला जात आहे. नेमका हा प्रकल्प काय आहे, याचं काम कशा प्रकारे केलं जातं, याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांच्याकडून. नवी मुंबई महानगरपालिका येथे टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर हे टाकाऊ कपड्यावरती प्रक्रिया करण्यासाठी केंद्र तयार केलेले आहे. TRF तयार करण्यापाठीमागे भूमिका अशा पद्धतीची होती की नवी मुंबई महानगरपालिकेने सतत स्वच्छ सर्वेक्षणच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगली कामगिरी केलेली होती आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल मधील टेक्स्टाईल कमिटी यांनी पुढाकार घेऊन नवी मुंबईमध्ये TRF तयार करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेकडे मांडला आणि या प्रस्तावावरती महापालिकेने अतिशय सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला आणि त्याच्यामधूनच 11 ऑक्टोबर 2024 रोजी सिडको प्रदर्शन वाशी या ठिकाणी TRF तयार करण्यासाठी टेक्स्टाईल कमिटी, नवी मुंबई महानगरपालिका, त्याचबरोबर TISR ही NGO आहे, IDH हा एक नॉलेज पार्टनर आहे आणि या प्रकल्पाला फंडिंग करण्यासाठी SBIने मदत केली. त्यामुळे अशा या 4 ते 5 पार्टनरना सोबत घेऊन हा प्रकल्प सध्या कार्यरत आहे. हा प्रकल्प सुरुवात होऊन जवळपास 1 वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि अतिशय यशस्वीरित्या TRFचं काम सध्या चालू आहे. बेसिकली टेक्स्टाईल वेस्ट म्हणजे नेमकं काय याचा जर विचार करायचा म्हटलं तर आपण हल्लीच्या काळामध्ये कपडे वापरतो आणि वापरून झाल्यानंतर ते कचऱ्यामध्ये फेकून देतो किंवा बऱ्याच वेळा काही लोकांना गरज असेल तर त्यांना दिले जातात. परंतु महानगर क्षेत्रामध्ये जेव्हा कपडे टाकून दिले जातात त्यानंतर ते सगळे जे काही कपडे आहेत ते सुक्या कचऱ्याचा भाग बनतो आणि हे लँडफिलला जातात. यामुळे अर्थातच सुक्या कचऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढतं. त्याचबरोबर जमिनीचं प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होतं आणि जर त्याचं इन्सिनरेशन केलं तर त्याच्यामधून काही दूषित वायू सुद्धा बाहेर पडू शकतात. तर या सगळ्या प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला टेक्स्टाईल वेस्टवरती जर प्रक्रिया करून त्याच्यापासून काही घटक तयार केले, ज्याला आपण अपसायकल असेही म्हणतो, तर नक्कीच याचं प्रदूषण कमी होण्यावरती भर मिळतो आणि त्याच्यातून काही रोजगार निर्मिती पण होते. त्यामुळे टेक्स्टाईल वेस्टमध्ये टाकाऊ कपडे हा भाग येतो. आपल्याकडे टाकाऊ कपड्याला सुक्या कचऱ्याचा एक भाग म्हणून गणलं जातं. त्याची वेस्ट म्हणून वेगळी कॅटेगरी केलेली नव्हती. पण TRF मुळे टाकाऊ कपड्यांना वेस्टची एक वेगळी कॅटेगरीमध्ये नमूद करता आलं. आता अर्थातच मी सांगितल्याप्रमाणे टाकाऊ कपड्यांवरती प्रक्रिया केल्यामुळे जमिनीचं प्रदूषण कमी होतंय, वायू प्रदूषण कमी होतं आणि कचऱ्याचं प्रमाणही कमी होणार आहे. आणि या सगळा हेतू समोर घेऊन आपल्याकडे ही टेक्स्टाईल रिकव्हरी फॅसिलिटी संकल्पना जी आहे ती समोर आली. वापरून झाल्यानंतरच्या कपडे आणि कपड्याचे व्यवस्थापन करण्याचा हा अभिनव प्रकल्प राबवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची देशातून निवड करण्यात आली असून या उल्लेखनीय प्रकल्पाची प्रशंसा इथे भेट देणाऱ्या विविध मान्यवरांनी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. प्रकल्पस्थळी येणाऱ्या कापडी कचऱ्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, वर्गीकरण केल्यानंतर त्यापासून पुनर्निर्मित नवीन वस्तू कशा प्रकारे तयार केल्या जातात, याबाबतची माहिती जाणून घेऊया.
आपल्याकडे बेलापूर या ठिकाणी एक बहुउद्देशीय सभागृह आहे. त्या इमारतीमध्ये आपली हे TRFचं पूर्ण काम चालतं. TRFचं काम चालू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या RWA आहेत, म्हणजेच रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन, यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट केला. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 250 सोसायटींना आपण निवडलं आणि या सोसायटीमध्ये आपण काही बिन प्लेस केल्या. आता या ज्या बिन आहेत या सुद्धा एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक असणाऱ्या पदार्थापासूनच तयार केलेल्या आहेत. या बिनमध्ये त्या सोसायटीमध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना नको असलेले कपडे ते त्यांच्या पाहिजे त्या वेळेनुसार त्या बिनमध्ये टाकू शकतात. त्या बिनमध्ये कपडे टाकल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर महानगरपालिकेची घंटागाडी, जी स्पेशली आपण हे जे टेक्सटाईल वेस्ट आहे हे जमा करण्यासाठी नियुक्त केलेली आहे, ही गाडी जाऊन त्या बिनमधले सर्व कपडे जमा करते. ते जमा करताना त्याचं मेजरमेंट केलं जातं आणि त्याच्यासाठी एक लॉगबुक मेंटेन केलेली आहे. सोसायटीमधून या दिवशी इतकं वेस्ट आपण कलेक्ट केलं असं त्या लॉगबुकमध्ये नोंद केली जाते, जेणेकरून एखाद्या ठराविक दिवसाला किती टेक्सटाईल वेस्ट आपल्याकडे जमा झालं याची सुद्धा नोंद राहते. पर्टिक्युलर त्या सोसायटीमधून किती वेस्ट निघालं याचीही नोंद राहते. आणि हे सर्व वेस्ट कलेक्ट केल्यानंतर आपल्याकडे बेलापूरच्या TRF सेंटरमध्ये हे वेस्ट आणलं जातं. त्या ठिकाणी आणल्यानंतर तिथे आपल्याकडे टीसर नावाची जी NGO आहे त्यांच्याकडून तिथे ऑलमोस्ट 49 to 50 महिला आहेत. या महिला आपल्या सेल्फ हेल्प ग्रुप मधल्याच महिला आहेत, ज्या नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या जो आपला सामाजिक विभाग आहे त्या सामाजिक विभागामध्ये SSG ची जी नोंद केलेली आहे त्या मधल्या या महिला आहेत. या महिलांना प्रशिक्षण टीसर मार्फत दिलं जातं आणि मग या महिला जो काही बल्क आलेला आहे वापरलेल्या कपड्यांचा त्याला सर्वात पहिल्यांदा तर सेग्रिगेट करतात म्हणजे कसं, तर यामधले पूर्णतः व्हाईट कलरचे कपडे कोणते आहेत, पॉलिस्टरचे कपडे कोणते आहेत, कॉटनचे कपडे कोणते आहेत, वापरलेले कोणते आहेत, कधी कधी एकदमच नवीन टॅग असलेले सुद्धा कपडे येतात, ते कपडे बाजूला काढून ठेवले जातात. म्हणजेच त्या कपड्याच्या प्रकारानुसार त्या ठिकाणी सेग्रिगेशन केलं जातं. काही महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी कोशा नावाचं एक डिव्हाइस सुद्धा आपण आणलेलं आहे. हे डिव्हाइस बेंगलोरमधील एका स्टार्टअपने तयार केलेलं आहे आणि हे डिव्हाइस भारतामधलं एकमेव डिव्हाइस आहे की ज्याच्यावरती जर आपण एखादा कपडा ठेवला तर त्यामध्ये असणारं जे कंटेंटनुसार आपल्याला ते क्लासिफिकेशन देतं. म्हणजे एखाद्या कपड्यामध्ये किती टक्के कॉटन आहे, किती टक्के पॉलिस्टर आहे, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला वर्गवारी त्या कोशा डिव्हाइसमुळे करता येते आणि मग महिलांना याचं सेग्रिगेशन करणं अधिक सुलभ जातं. आता हे सेग्रिगेशन केल्यानंतर त्या ठिकाणी रॅक्सची मांडणी केलेली आहे. त्या रॅक्सच्या मांडणीमध्ये ते कपड्यांचा गठ्ठा तयार करून ते ठेवतात. एक टीम हे सेग्रिगेशन करते. सेग्रिगेशन केल्यानंतर त्या कपड्यांचं निर्जंतुकीकरण केलं जातं, कारण आपल्याला पुन्हा त्याच्यापासून प्रॉडक्ट तयार करायचे, हाताळायचे आहेत आणि त्यामुळे तिथे काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. जेव्हा निर्जंतुकीकरण केलं जातं ते निर्जंतुकीकरण केल्यानंतर वरच्या मजल्यावरती आपल्याकडे टेलर आहेत, डिझायनर्स आहेत आणि हे जे टेलर आणि डिझायनर्स आहेत ते तो जो आलेला कपडा आहे त्या कपड्यापासून काय तयार करता येईल याचा विचार करतात. तो विचार केल्यानंतर त्याच्यातला प्रत्येक कपड्यातला एक धागा वेगळा केला जातो, ज्याला आपण यान असंही एका टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणता येऊ शकतं. आणि ते यान वेगळं करून मग सपोज 4-5 कपडे आहेत तर त्या 4-5 कपड्यामधले धागे एकत्र केले जातात आणि मग जे डिझाईन केलेलं प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडून बनवून घेतलं जातं. मग या प्रॉडक्टमध्ये काय असू शकतं, तर आपल्याकडे टी कोस्टर्स आहेत, पर्स आहेत, त्यानंतर फाईल फोल्डर्स आहेत, छोटे क्लिप्स आहेत, पिन्स आहेत, म्हणजे अगदी घालण्याच्या कपड्यांपासून ते छोट्या पिन पर्यंत खूप व्हरायटी आहेत. श्रोतेहो, इथं काम करणाऱ्या महिलांना या कामापासून रोजगार उपलब्ध होतोच, शिवाय आपण काहीतरी नाविन्यपूर्ण निर्मिती करतो याचा आनंद देखील मिळतो. यातून बचत गटाच्या महिलांचं सक्षमीकरणही होतं. तयार करण्यात आलेल्या वस्तूंचं बाजारपेठेत प्रदर्शन करण्यात येत असून त्यांच्या विक्रीलाही नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मागच्या वर्षभरात जवळपास 1.5 लाखापर्यंतचं उत्पन्न या महिलांना मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे कापडाचा कचरा कमी करून त्यापासून पुनर्निर्मित वस्तू तयार केल्या जातात, पण त्यातून पुन्हा काही प्रमाणात कचरा तयार होतो. हा कचरा कागद उद्योगाला दिला जातो.
तर मागील 1 वर्षामध्ये जे TRFने काम केलेलं आहे, तर याच्यामध्ये जर उल्लेख करण्यासारख्या ज्या बाबी आहेत, तर आत्तापर्यंत 200 RWAमध्ये या बिन्स आपण ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर जवळपास 60,982 इतक्या सोसायटींपर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यामध्ये 24,000 नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्याच्यामध्ये टेक्सटाईल म्हणजे जे वापरलेले कपडे आहेत ते टाकलेले आहेत. जवळपास आपण 600 पेक्षा जास्त कार्यशाळा याकरता घेतलेल्या आहेत आणि वर्षभरामध्ये 50 मेट्रिक टन एवढं क्लोथ आपल्याकडे जमा झालेलं आहे. त्याचबरोबर जर आपण फायबरचं ब्रेकडाऊन करायचा विचार केला तर 22% याच्यामध्ये कॉटन आहे, 58% पॉलिस्टर आहे, 11% लोकर आहे, 2% सिल्क सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ज्या महिला सहभाग घेत आहेत त्यांना एक उपजीविकेचं साधन सुद्धा या TRFच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यांना टीसरच्या मार्फत ट्रेनिंग दिलं जातं. SBIने CSRच्या माध्यमातून जो काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे, या निधीमुळे या महिलांना 10 ते 15,000 प्रत्येक महिन्याला रोजगार उपलब्ध होतो आणि त्यांचं एक स्किल पण छान पद्धतीने डेव्हलप होतं. निसर्गाला हानिकारक कचरा कमी करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरला आहे. त्यामुळे भविष्यात अशा आणखी केंद्राची उभारणी करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. नजीकच्या काळामध्ये फक्त एकच नाही तर आणखीन असे अपसायकलिंग करणारे सेंटर उभा करण्याचा सुद्धा महानगरपालिकेचा मानस आहे. त्याचबरोबर अपसायकलिंग करत असतानाच याच्यातून जे काही वेस्ट जनरेट होत आहे, हे वेस्ट आपण पेपर इंडस्ट्रीला सुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून पेपर इंडस्ट्रीमध्ये या टेक्सटाईल वेस्टचा काही वापर करता येऊ शकतो. त्याचबरोबर रिसायकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या टाकाऊ कपड्यापासून जे यार्न तयार केले जातात याचा काही उपयोग होईल का याची चाचपणी सुद्धा महानगरपालिका आणि टेक्सटाईल कमिटी आणि टीसर यांच्या माध्यमातून आपण करत आहोत. श्रोतेहो, कोपरखैरणे इथल्या निसर्ग उद्यानाच्या शेजारी असलेल्या 6 हेक्टर जागेवर या प्रकल्पाचा रिसायकलिंग सेंटर उभं करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे, ज्यामुळे पुनर्प्रक्रिया प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या टेक्सटाईल वेस्टचा शास्त्रीय पद्धतीनं पुनर्वापर करता येणं शक्य होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोबत जोडल्या गेलेल्या 5 नगरपालिकांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निसर्ग उद्यान हे जे कोपरखैरणेमध्ये असणारं उद्यान आहे त्याच्या नजीकच आपल्याकडे एक 6 हेक्टर जागा उपलब्ध आहे आणि या जागेवरती आपण रिसायकलचं सेंटर उभा करण्याचा विचाराधीन आहोत. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये रिसायकलिंग मधून मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल वेस्ट जे आहे त्याचं शास्त्रीय पद्धतीने आपल्याला पुनर्वापर करता येऊ शकतो. त्यामुळे अर्थातच अपसायकल, रिसायकल आणि रियूज अशा 3 टेक्निकद्वारे टेक्सटाईल वेस्टला आपल्याला ट्रीटमेंट देता येऊ शकते. ह्याला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं मॉडेल असं सुद्धा गणलं जातं, कारण फक्त जर आपण एक सुका कचरा म्हणून प्रक्रिया केली तर जमिनीमधून त्याला जाण्यापासून वाचवणं ही एकच गोष्ट होऊ शकते, परंतु याला आपण SHGच्या माध्यमातून पुन्हा वापरात आणण्यायोग्य प्रॉडक्ट तयार केल्यामुळे हे एक सर्क्युलर इकॉनॉमीचं सुद्धा मॉडेल तयार झालं आहे. कारण मागच्या 1 वर्षामध्ये आपण जे काही प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत त्याची वेगवेगळ्या एक्झिबिशनमध्ये आपण विक्री सुद्धा केली आहे आणि त्यातून जवळपास 1.5 लाखापर्यंत उत्पन्न सुद्धा त्या महिलांना मिळालेलं आहे, जे उत्पन्न पुन्हा त्याच प्रकल्पामध्ये नवीन गोष्टी तयार करण्यासाठी वापरात आणलं जातं. हा जो मुद्दा आहे आपला की हे काही खूप कॉस्टली नाहीये, हे एक सेल्फ सस्टेनेबल मॉडेल म्हणून सुद्धा भविष्यामध्ये नक्कीच याचा विचार करता येईल. इतर महानगरपालिकांनी सुद्धा हे मॉडेल वापरात आणावे यासाठी नवी मुंबई महानगरपालिका, IDH, टीसर आणि टेक्सटाईल कमिटी यांनी मिळून एक SOP सुद्धा तयार केलेली आहे आणि सद्यस्थितीमध्ये ज्या नवी मुंबई महानगरपालिकेशी जोडल्या गेलेल्या 5 नगरपालिका आहेत ज्यांना एक गायडन्सच्या भूमिकेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका काम करते, त्यांना सुद्धा आम्ही ही SOP शेअर केली आहे. श्रोतेहो, कचऱ्याचं शाश्वत व्यवस्थापन ही आजची आणि उद्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी कपडे फाटेपर्यंत वापरून झाल्यानंतर घरातच त्याचा वापर गोधडी तयार करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी केला जात होता. आता मात्र कपड्यांची खरेदी वाढली आणि कपड्यांच्या कचऱ्याचे ढिगारे घरातच तयार व्हायला लागले. अशा वेळी वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्रासारखे प्रकल्प यातून नवनिर्मितीचं महत्त्व सांगतो. शाश्वत जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रत्येक संसाधनाचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे, हे सुद्धा यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR
या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय स्वप्ना हरळकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.